एक थोडंसं प्रमाण आणखी दाखवतो की नानक साहेबजींना परमात्म्याचा आदेश होता की आता हे मुळीच सांगू नका. हे याच जन्मसाखीत आपल्याला प्रमाणित करतो. आता यामध्ये एक साखी सचखंडची चालू आहे. साखी सचखंडची. एकदा नानक साहेबजी यात लिहिले की सचखंडात गेले आणि तिथे निराकार बसलेले होते. आता हे या महापुरुषांना या ज्ञानाला जरा गोलमाल करायचं होतं, नाहीतर यांच्या लक्षात आलं असते की ते कारण राधास्वामी पंथ तर चाललाच गुरुनानक देवजींच्या या अमर ग्रंथावरूनच. ते शिवदयालजी यांची वाणी वाचत असत, पण याला काही समजलंच नाही की कहाणीची ती 5 नामं नाम नाम धून ऐकत त्यांनी 5 नामे ररंकार धून आणि मग कबीर साहेबांच्या वाणीतून घेतले, करने नो दीदार महल में प्यारा है. त्यातूनही या अज्ञानीने ही सगळी नकलीच निवडली, जी काही कामाची नाही. त्यात आणखी ओरिजिनल मंत्रही आहेत, ते समजणार नाही, ते मूळ ज्ञान आहे मालकांचं. तर तिथेच जेव्हा यांनी नानक साहेबजींची वाणी सखोल समजून घ्या की सतलोकात परमात्मा निराकार नाहीये, ते तेजोमय लोक आहे, ते स्वप्रकाशित सतलोक आहे आणि परमात्मा ही सत स्वप्रकाशित आहे. त्याचे शरीर मनुष्य सदृश्य आहे आणि ते तख्तावर बसले आहेत. निराकार असेल तर तो तख्तावर कसा बसेल हे पहा. ही तीच जन्मसाखी आहे जी आता तुम्ही ज्याच्याविषयी तुम्हाला सर्व तपशील दाखवले होते. ही आता याच्या 275 पृष्ठावर तुम्हाला 275 पृष्ठावर साखी सचखंड की इथे पहा. पुढे साखी सचखंडची सुरू झाली तेव्हा गुरु नानकजी दूर सचखंड दरबारामध्ये जाऊन पोहोचले, जिथे खूप प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी तख्तावर सत निरंकार ज्योती स्वरूप बसले आहेत. पाहिलं? आता संतांच्या कोडवरला ते कसे समजतील. आता संपूर्ण जगत अवतार, संपूर्ण जगत अवतार हात जोडून उभे आहेत आणि बाबा नानकजी हे जो कोट्यावधी सूर्यांच्या समान, कोटी सूर्यांच्या समान प्रकाश आहे आणि कोटी चंद्रांप्रमाणे शीतल याचा प्रकाश आहे, त्या खऱ्या प्रकाशात प्रवेश करते झाले. म्हणजे त्या सतलोकात काय नुसता प्रकाशच आहे खूप. त्या ज्योतरूप भगवानाची स्तुती केली, म्हणजे प्रार्थना केली, स्तुती केली. म्हणून पुढे त्या सतस्वरूप निरंकार विष्णू जी विराजमान आहेत, त्या तख्तावर ते म्हणतात विष्णूजी विराजमान आहेत. बालाला काय माहित हा कोण होता. अच्छा, सर्व समर्थ, सर्व शक्तिमान भगवंत जी म्हणाले, ये नानक भक्ता, तू नेहमीच मला प्राप्त आहेस. तुझ्यात आणि माझ्यात आणि माझ्यामध्ये काहीच, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाहीये. पण ज्यासाठी आज संसारात सतनाम उपदेश जप करवून घेण्यासाठी गेले होते, ते जप करवून घेतला आहे. तर गुरु नानक देवजी म्हणाले, हे सर्वंग स्वामी, हे सर्वांच्या मालका, जिथे आपली आज्ञा आहा, जिथे तुमची आज्ञा झाली, तिथे सतनामाचे चक्र फिरवले आहे आणि जिथे जिथे तुमचा हुकूम होईल तिथे तिथे
सतनामाचे चक्र फिरेल. पुढेही जशी तुमची आज्ञा होईल, जशी तुमची कृपा होईल, अगदी तसेच होईल. होय होय. याने काय सिद्ध झालं की या महापुरुषांना सक्त ताकीद होती. जसे धर्मदास साहेबजींच्या वाणीमध्ये तर स्पष्ट मिळत आहे की धर्मदास मेरी लाख दुआई और ये सार नाम और ये सतनाम की तबार न जाई. ये सार नाम बार जो पडी बिजली पिढी हंसली तरीही. आपण मधल्या पिढीचे आहात पुण्यात्म्यांनो. आता परमात्म्यानं सांगून ठेवलंय की पूर्ण विश्वात या सतनामाच्या आधारे सारनाम प्राप्त करून सर्व प्राणी, सगळे प्राणी जे या नावास ग्रहण करतील या दासाकडून सगळे सतलोकात जातील. हा असा मोक्ष मिळेल. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.